अमरावती शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। तसेच दर्यापूर येथील लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मंगळवारी पुन्हा अमरावती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा आकडा वाढत आहे। आता तर एकाच परिवारातील तब्बल 6 जणांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे। आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही कोरोना संसर्ग झाला आहे। आमदारांना काही दिवसापासून बरं वाटत नसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतला। त्याचवेळी त्यांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली। त्यातच आमदारांचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांच्या मतदारसंघात खळबळ उडाली आहे। त्यांच्या संपर्कात असलेल्यांची तपासणी करण्यात प्रशासन जुटले आहे। तर पुन्हा आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या विभागातही खळबळ उडाली आहे। तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून स्वतः स्वॅब देऊन तपासणी केली आहे। मंगळवारी दिवसभरात एकूण 1736 कोरोना रुग्णांची संख्या झाली असून त्यात 50 रुग्ण दगावले आहे। बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता पुन्हा 20 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे। आता बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1791 रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहे। एकूण रुग्णांमधील बरेच रुग्ण आजारातून बरे होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा, संचारबंदीमध्ये शासनाला सहकार्य करा। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।